माननीय आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांचे सक्त निर्देश आहेत की रस्ते व पदपथ हे अडथळ्याविना असायला पाहिजे, बॅरियर फ्री असायला हवे। त्यांनी निर्देश दिल्यानुसार आम्ही सर्व विभागामध्ये रस्ते आणि पदपथावरील कारवाया सुरू केल्या। म्हणजे पदपथावर असणाऱ्या काही झोपड्या, काही स्टॉल्स, गाड्या, जुन्या गाड्या, अबॅन्डन्ड व्हेकल उभे असलेल्या किंवा काही अतिक्रमणं ही आम्ही गेल्या 4 ते 5 दिवसापासून काढायला सुरुवात केली। त्यानंतर माननीय आयुक्तांचे असंही निदर्शन असलं की रात्री अनेक ठिकाणी खाण्याचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लागतात। हे स्टॉल्स अनधिकृतपणे लागतात, फुटपाथवर लागतात, रस्त्यावर लागतात, काही मोकळ्या जागी उभे राहतात आणि तिथे अनधिकृतरित्या खाद्यपदार्थांची विक्री केली जाते। त्याबरोबर तिथे काही गैरप्रकार होतात असं आम्हाला पोलिसांचे अहवाल होते। काही ठिकाणी मद्य विक्री सुद्धा होते आणि याशिवाय हे खाद्यपदार्थ विक्री करून गेल्यानंतरचे हे जे स्टॉल धारक आहेत त्या ठिकाणी भरपूर कचरा करतात, खाद्यपदार्थ इतस्ततः फेकून देतात, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे माननीय आयुक्तांनी सक्त निर्देश दिले की यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे। त्यानुसार वाशी विभागामार्फत काल कारवाई करण्यात आली आणि ही कारवाई हे स्टॉल मध्यरात्री कार्यरत असतात। त्यामुळे आम्ही साधारणतः 9 वाजता या कारवाया सुरू केल्या आणि 12:30-1 पर्यंत मध्यरात्रीपर्यंत या सुरू ठेवल्या। या कारवाईत अनेक गाड्या जप्त केल्या, अनेक स्टॉल्स आम्ही तोडले आणि याबरोबरच या गाड्यांवर दंडात्मक कार्यवाही सुद्धा केली। साधारणतः 1 लाखाहून अधिक दंड आम्ही वसूल केला आणि माननीय आयुक्तांच्या निर्देशानुसार या कारवाया सातत्याने सुरू राहतील, याच्यामध्ये नियमितता राहील आणि प्रत्येक विभागात अशा कारवाया सुरू राहतील, जेणेकरून नागरिकांना अडथळामुक्त पदपथ आणि रस्ते वापरायला मिळतील। त्याचबरोबर नवी मुंबईचं आरोग्य सुद्धा अबाधित राहील। धन्यवाद।